Hello student, welcome in the biology lecture. So last time we completed the regulation of gene expression. Gene expression चे regulation कसं होते हे आपण last lecture मध्ये पाहिलेलं आहे. Now today we going to discuss about the next topic of this chapter and that is operon concept. कोणता आहे टॉपिक आपला? ऑपेरॉन कन्सेप्ट. बघा आता ऑपेरॉन कन्सेप्ट मी सांगितलं तुम्हाला की खूप लॉंग कन्सेप्ट आहे. तर हा जो आहे द मेकॅनिझम ऑफ ऑपेरॉन कन्सेप्ट कोणी एक्सप्लेन केलं बघा. The mechanism of operon concept. The mechanism of operon concept was explained by बघा आता कोणी एक्सप्लेन केलं हे तर फ्रान्सिस जेकॉब. बघा आता कोण सायंटिस्ट आहे ते ना, फ्रान्सिस जेकॉब and Jacques Monod in 1961. बघा रे बरोबर आता कोणते कोणते सायंटिस्ट होते की ज्यांनी ऑपेरॉन कन्सेप्ट मेकॅनिझम एक्सप्लेन केला. कोणते कोणते होते मग ते? फ्रान्सिस जेकॉब अँड जॅक्स मोनॉड. 1961 मध्ये यांनी ऑपेरॉन कन्सेप्टचं मेकॅनिझम एक्सप्लेन केलेलं आहे. द मेकॅनिझम ऑफ ऑपेरॉन कन्सेप्ट वॉज एक्सप्लेन बाय फ्रान्सिस जेकॉब अँड जॅक्स मोनॉड इन 1961. ओके. त्यानंतर बघा आता फॉर एक्झाम्पल, आता आपल्याला इथे एक्झाम्पल कन्सिडरेशन मध्ये घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता हे जे आहे इन ई कोलाय. बघा ई कोलाय काय आहे? दिस इज द बॅक्टेरिया दॅट इज इसर्चिया कोलाय. व्हेन ई कोलाय किंवा डायरेक्टली आपण सांगू शकतो किंवा इन ई कोलाय व्हेन लॅक्टोज इज प्रोव्हाइडेड इन कल्चर मीडियम. बघा बरोबर काय सांगितलं आपण एक्झाम्पल मध्ये की इन ई कोलाय व्हेन lactose sugar is provided to culture medium. Lactose sugar is provided to culture medium. बघा काय केलं आपण? काय केलं? एक कल्चर मीडियम आहे आणि त्यामध्ये काय आहे? लॅक्टोज शुगर जर प्रोव्हाइड केला इन ई कोलाय व्हेन लॅक्टोज शुगर इज प्रोव्हाइडेड टू कल्चर मीडियम, तर काय होते मग? तर 3 प्रकारचे एन्झाइम्स तयार होतात. बघा आता काय सांगितलं होतं. इन ई कोलाय व्हेन लॅक्टोज शुगर इज प्रोव्हाइडेड टू द कल्चर मीडियम सेल इंड्युसेस प्रोडक्शन ऑफ 3 एन्झाइम्स. सेल किती प्रकारचे एन्झाइम तयार करते? मग हे 3 प्रकारचे एन्झाइम्स तयार करते. 3 एन्झाइम्स and the name of that enzymes. बघा आता पहिलं कोणतं आहे तर बीटा गॅलॅक्टोसाइडेज. बघा लक्षात घ्या मी काय काय सांगू राहिलो तर कोणते कोणते एन्झाइम आहे. देन परमिएज एन्झाइम, बीटा गॅलॅक्टोसाइडेज, परमिएज आणि ट्रान्स ऍसिटिलेज. हे 3 प्रकारचे एन्झाइम्स तयार होतात. बघा मी इथं रोमन मध्ये 3 नावं दिली. इथं कोणते कोणते आहे? बीटा गॅलॅक्टोसाइडेज, परमिएज अँड ट्रान्स ऍसिटिलेज. दीज आर द 3 एन्झाइम्स. मग आपल्याला या 3 एन्झाइमचा वेगवेगळा रोल काय आहे ते पण पाहायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे हे 3 एन्झाइम तयार कसे झाले मग? की जेव्हा ई कोलाय मध्ये लॅक्टोज शुगर प्रोव्हाइड केलं कल्चर मीडियम मध्ये तेव्हा सेलनी 3 एन्झाइम तयार केले अँड द नेम ऑफ दॅट एन्झाइम्स आर बीटा गॅलॅक्टोसाइडेज, परमिएज अँड ट्रान्स ऍसिटिलेज. आता हा काय करते मग बीटा गॅलॅक्टोसाइडेज? इट डायजेस्ट द लॅक्टोज इनटू गॅलॅक्टोज अँड शुगर, गॅलॅक्टोज अँड ग्लुकोज. लॅक्टोज कशामध्ये होते तर हे गॅलॅक्टोज प्लस ग्लुकोज. हे झाला रोल. हा झाला रोल कोणाचा? बीटा गॅलॅक्टोसाइडेजचा. काय करते ते? लॅक्टोजचं डायजेशन करते गॅलॅक्टोज मध्ये आणि ग्लुकोज मध्ये. आता परमिएज याच्या नावातच आहे की हा काहीतरी परमिशन देणारा एन्झाइम आहे. मग काय परमिशन देते बघा? परमिट्स लॅक्टोज मॉलिक्यूल टू एंटर इनटू सेल.
permits lactose molecule to enters into the cell. म्हणजे लॅक्टोज मॉलिक्यूलला तो काय करते, ऍक्च्युअली परमिशन देते की तू सेलच्या आतमध्ये एंटर हो. बघा, जस्ट लाईक दॅट. समजा आता अशी एक सेल आहे आणि या सेलच्या आतमध्ये या लॅक्टोजला जायचं आहे. कोणाला जायचं आहे? या लॅक्टोजला आतमध्ये जायचं आहे, सेलच्या आतमध्ये. मग याला लॅक्टोजला सेलच्या आतमध्ये जाण्याची परमिशन कोणतं एन्झाईम देते? तर परमिएज नावाचं एन्झाईम देते. जे ट्रान्स ऍसिटिलेजचं काय आहे फंक्शन बघा. ट्रान्सफर ऍसिटिल ग्रुप फ्रॉम ऍसिटिल कोएन्झाईम ए टू गॅलॅक्टोसाइडेज. ट्रान्सफर करण्याचं काम आहे. काय करते हा काय करते? ट्रान्स ऍसिटिलेज ट्रान्सफर acetyl group from acetyl coenzyme A to galactosidase. बघा, त्याचं नावच ते आहे, गॅलॅक्टोसाइड. गॅलॅक्टोसाइडेस करायपेक्षा तिथे काय करा, फक्त गॅलॅक्टोसाइड. These are the three enzymes and the function of three enzymes. तीन एन्झाईम चे नाव बीटा गॅलॅक्टोसाइडेज, परमिएज अँड ट्रान्स ऍसिटिलेज. आणि हे त्या तिघांचे फंक्शन काय काय असतात. इथं आपण एक शब्द असा डायजेस्ट पण लिहू शकतो, कारण की हा काय करते, बीटा गॅलॅक्टोसाइडेज डायजेस्ट लॅक्टोज into galactose and glucose. Then permease enzyme permit the lactose to enter inside the cell. सेलच्या आतमध्ये त्याला परमिशन देते आतमध्ये एंट्री होण्यासाठी. And this trans acetylase transfer the acetyl group from acetyl coenzyme A to galactoside. acetyl coenzyme A to galactoside यामध्ये तो acetyl ग्रुप ट्रान्सफर करण्याचं काम करते. तर हे तीन महत्वाचे एन्झाईम आणि त्या एन्झाईमचा काय काय रोल आहे तो आपण पाहू. ओके, त्यानंतर बघा आता हे जे तीन एन्झाईम आहेत, हे सिंथेसिस ऑफ दिस थ्री एन्झाईम, सिंथेसिस ऑफ these three enzymes कंट्रोल बाय, कोण कंट्रोल करते ना बघा, कंट्रोल बाय long segment of DNA, long segment of DNA, and that long segment of DNA called as operon. त्या लॉन्ग सेगमेंटलाच काय म्हणतात, तर ऑपेरॉन म्हणतात. बघा रे बरोबर. पहिले तर तीन एन्झाईम तयार झाले. हे तीन एन्झाईम तयार करण्यासाठी the synthesis of these three enzymes is controlled by long segment of DNA, and that long segment of DNA called as operon. त्याला काय म्हणतात, ऑपेरॉन म्हणतात. आता या ऑपेरॉन मध्ये काय काय असते बघा. ऑपेरॉन कन्सिस्ट ऑफ ऑपरेटर साइट O and three structural gene Z, Y, A. बघा, ऑपेरॉन तयार झालेला आहे आता. ठीक आहे. आता बघा इथे समजा हा ऑपेरॉन आहे. आता आपल्याला माहित आहे की व्हॉट इज मीन बाय ऑपेरॉन. दिस इज नथिंग बट द लॉन्ग सेगमेंट ऑफ डीएनए दॅट कंट्रोल द सिंथेसिस ऑफ दिस थ्री एन्झाईम. The long segment of DNA which control the synthesis of three enzymes called as operon, and that operon consists of, बघा आता या ऑपेरॉन मध्ये काय काय असते. ऑपेरॉन कंसिस्ट ऑफ ऑपरेटर साइट O. काय काय असते त्यामध्ये, ऑपरेटर साइट O and structural genes, किंवा आपण इथं डायरेक्ट 3 लिहू आपण. किती असतात यामध्ये, 3 स्ट्रक्चरल जीन असतात. कोणते कोणते आपण ते पण पाहू. एक तर असते ऑपरेटर साइट O आणि 3 स्ट्रक्चरल जीन्स. 3 स्ट्रक्चरल जीन्स कोणते कोणते, Z, Y and A. These are the 3 structural genes. ऑपेरॉन काय काय असते बघा. ऑपेरॉन तर माहिती आपल्याला काय, तर इट कंसिस्ट ऑफ ऑपरेटर साइट O and 3 स्ट्रक्चरल जीन Z, Y, A. The action of structural gene is regulated by operator site. या structural gene ची जे action आहे, the action of structural gene is regulated by operator site O.
ऑपरेटर साइट विथ द हेल्प ऑफ रिप्रेसर प्रोटीन. विथ द हेल्प ऑफ रिप्रेसर प्रोटीन. बघा रे करो काय आहे. रिप्रेसर प्रोटीनच्या सहाय्याने ते ऍक्शन रेग्युलेट करते. द ऍक्शन ऑफ स्ट्रक्चरल जीन इज रेग्युलेटेड बाय ऑपरेटर साइट अँड विथ द हेल्प ऑफ रिप्रेसर प्रोटीन. कोणत्या प्रोटीनच्या सहाय्याने? तर रिप्रेसर प्रोटीनच्या सहाय्याने त्या तिन्ही स्ट्रक्चरल जीनची जे ऍक्शन आहे, ऍक्शन रेग्युलेट करण्याचं काम कोणाचं आहे? तर ऑपरेटर साइटचं आहे. त्यात रिप्रेसर प्रोटीन इज प्रोड्यूस्ड बाय द ऍक्शन ऑफ इनहिबिटर, बाय द ऍक्शन ऑफ आय जीन, आणि त्याला म्हणतात रेग्युलेटर जीन. बघा शांततेत लक्षात घ्या आपण कसं येऊ राहिलो. सुरुवातीला काय म्हटलं आपण की हे जे मेकॅनिझम आहे ऑपेरॉन कन्सेप्टचं, हे कोणी एक्सप्लेन केलं? दोन सायंटिस्टने एक्सप्लेन केलं. एक आहे फ्रान्सिस जेकॉब आणि दुसरा आहे जॅक्स मोनॉट. यांनी 1961 मध्ये हे मेकॅनिझम एक्सप्लेन केलं. मग आपण एक्झाम्पल घेतलं की जर समजा आपण ई कोलाई मध्ये लॅक्टोज शुगर जर प्रोव्हाइड केलं त्या कल्चर मीडियम मध्ये, तर ते सेल 3 एन्झाईम तयार करते. मग कोणते कोणते एन्झाईम तयार करते ते? बीटा गॅलॅक्टोसाइडेज, परमिएज, ट्रान्स ऍसिटिलेज. व्हॉट इज द फंक्शन ऑफ बीटा गॅलॅक्टोसाइडेज? इट डायजेस्ट द लॅक्टोज इनटू गॅलॅक्टोज अँड ग्लुकोज. व्हॉट इज द फंक्शन ऑफ परमिएज एन्झाईम? नावातच आहे त्याच्या. इट परमिट्स द लॅक्टोज एंटर इनटू द सेल. सेलच्या आतमध्ये एंट्री करण्यासाठी लॅक्टोजला परमिशन देते. आणि ट्रान्स ऍसिटिलेज म्हणजे काहीतरी ट्रान्सफर होणार आहे. सो काय ट्रान्सफर होते? ट्रान्स ऍसिटिलेज ट्रान्सफर द ऍसिटिल ग्रुप फ्रॉम ऍसिटिल कोएन्झाइम ए टू गॅलॅक्टोसाइड. याच्यामध्ये काय होते? यांच्यामध्ये तर ऍसिटिल ग्रुप हा ट्रान्सफर होते. त्यानंतर बघा हे जे 3 एन्झाईम आहे, हे 3 एन्झाईम एक डीएनए ची लॉंग सेगमेंट तयार करते, सिंथेसाइज करते, आणि दॅट लॉंग सेगमेंट ऑफ डीएनए कॉल्ड ऍज ऑपेरॉन. त्या लॉंग सेगमेंटलाच काय म्हणतात? ऑपेरॉन म्हणतात. अँड दॅट ऑपेरॉन कन्सिस्ट ऑफ ऑपरेटर साइट O and 3 structural gene, that is ZYA, and the control of this 3 structural gene by operator site with the help of repressor protein. repressor protein च्या सहाय्याने त्यांचं कंट्रोल होते. बघा आता पुढे आणखी एक कन्सेप्ट दिलेला आहे की इफ द ऑपरेटर इज स्विच ऑन. जर समजा ऑपरेटर स्विच ऑन झाला, इफ ऑपरेटर स्विच ऑन. बघा आता 2 कंडिशन आहे इथं. स्विच ऑन ची कंडिशन आहे आणि स्विच ऑफ ची कंडिशन आहे. पहिले तर आपण ऑपरेटर काय केलं? स्विच ऑन. इफ द ऑपरेटर इज स्विच ऑन, द 3 जीन्स ZYA ट्रान्सक्राइब बाय, बघा 3 जीन ZYA transcribed by RNA polymerase. बघा केव्हा? इफ ऑपरेटर इज स्विच ऑन, देन हे जे 3 स्ट्रक्चरल जीन आहे ZYA यांचं काय होते? बघा ट्रान्सक्राइब बाय RNA पॉलिमरेज इनटू सिंगल mRNA. ट्रान्सक्रिप्शन होते यांचं कशामध्ये? तर सिंगल mRNA मध्ये. केव्हा? जेव्हा ऑपरेटर स्विच ऑन असते तेव्हा हे जे 3 स्ट्रक्चरल जीन आहे याचं ट्रान्सक्रिप्शन होते सिंगल mRNA मध्ये. आणि कोण करते ते? तर RNA पॉलिमरेज करते. बघा याच्यामध्ये सर्वच आहे. हे जे लिहिलं मी रिएक्शन टाइप याच्यामध्ये सर्वच आहे. किंवा जेव्हा ऑपरेटर स्विच ऑन असते तेव्हा हे जे 3 स्ट्रक्चरल जीन आहे हे ट्रान्सक्राइब होतात सिंगल mRNA मध्ये आणि विथ द हेल्प ऑफ RNA पॉलिमरेज. दिस इज द एन्झाइम. तो काय करते? याला ट्रान्सक्राइब करते या 3 जीनला. कशामध्ये? सिंगल mRNA मध्ये. मग बघा each structural gene is generally known as सिस्ट्रॉन. आता स्ट्रक्चरल जीनला काय म्हणतात? तर सिस्ट्रॉन. each structural gene, स्ट्रक्चरल जीनला, प्रत्येक स्ट्रक्चरल जीनला काय म्हणतात? सिस्ट्रॉन. बघा रे बरोबर. स्ट्रक्चरल जीन 3 आहे ZYA आणि प्रत्येक स्ट्रक्चरल जीनला काय म्हणतात? सिस्ट्रॉन. आता पॉलिसिस्ट्रॉन म्हटलं म्हणजे काय की जेव्हा खूप सारे स्ट्रक्चरल जीन असतात तेव्हा ते स्ट्रक्चर तयार होतात, त्याला म्हणतात पॉलिसिस्ट्रॉन. पण प्रत्येक स्ट्रक्चरल जीनला इच स्ट्रक्चरल जीन इज कॉल्ड सिस्ट्रॉन. आणि जेव्हा लॉंग mRNA असते, ऑन द लॉंग mRNA
काय समजा आता हा mRNA आहे, या mRNA वरती मेनी सिस्ट्रॉन असतात. काय असतात त्या mRNA वरती? मेनी सिस्ट्रॉन. जर समजा असा लॉंग mRNA जर असला तर दॅट लॉंग mRNA कन्सिस्ट ऑफ मेनी सिस्ट्रॉन अँड दिस इज नोन ॲज पॉलिसिस्ट्रॉनिक. यालाच काय म्हणतात मग? पॉलिसिस्ट्रॉनिक. आता पॉलीचा मीनिंग आपल्याला माहितच आहे. पॉली म्हणजे काय? मेनी. जेव्हा मेनी सिस्ट्रॉन असतात, when many cistrons are present on the long mRNA, then that condition called as polycistronic condition. And what is meant by cistron? Each structural gene is called as cistron. And how many structural genes? तर 3 structural gene आहेत, Z, Y, A. बघा आता आपण या ऑपेरॉन कन्सेप्टच्या लास्ट पार्ट मध्ये आलो की जर समजा स्विच ऑफ असलं, ऑपरेटर इज स्विच ऑफ, मग काय होईल तिथं? तर तिथं when this protein is attached to the operator and block, the switch is turned off and structural gene is not expressed. Structural gene expresses होत नाही मग. If operator switch off, मग काय होईल? Then structural gene not expressed. स्ट्रक्चरल किंवा स्ट्रक्चरल जीन नॉट एक्सप्रेस. स्ट्रक्चरल जीन हे एक्सप्रेसच होणार नाही. कोणत्या कंडिशनला? की जेव्हा स्विच ऑफ असते ऑपरेटर. बघा ह्या 2 कंडिशन आहे की जेव्हा स्विच ऑन असते आणि जेव्हा स्विच ऑफ असते. कोण? ऑपरेटर जेव्हा स्विच ऑन असते आणि ऑपरेटर जेव्हा स्विच ऑफ असते तेव्हा काय होते? तर जेव्हा स्विच ऑन असते तेव्हा स्ट्रक्चरल जीन हे एक्सप्रेस होतात आणि जेव्हा स्विच ऑफ असते तेव्हा स्ट्रक्चरल जीन हे एक्सप्रेस होत नाही. ऑन एक्सप्रेस होतात, ऑफ स्ट्रक्चरल जीन एक्सप्रेस होत नाही. बघा आता हा कन्सेप्ट मी तुम्हाला पुन्हा एक वेळ समजून सांगतो कारण की दिस इज द इम्पॉर्टंट कन्सेप्ट, ऑपेरॉन कन्सेप्ट. बघा आपण ऑपेरॉन कन्सेप्ट पाहताय. आता ऑपेरॉन कन्सेप्ट याचं मेकॅनिझम कोणी एक्सप्लेन केलं? द मेकॅनिझम ऑफ ऑपेरॉन कन्सेप्ट वॉज एक्सप्लेन बाय फ्रान्सिस जेकॉब अँड जॅक्स मोनॉट इन 1961. 1961 मध्ये या 2 सायंटिस्टने याचं मेकॅनिझम एक्सप्लेन केलेलं आहे. मग एक्झाम्पल घेतला आपण की जर समजा आपण जर ई कोलाय मध्ये जर लॅक्टोज शुगर जर प्रोव्हाइड केलं, in E. coli when lactose sugar is provided to culture medium मध्ये E. coliच्या कल्चर मीडियम मध्ये आपण जर लॅक्टोज शुगर प्रोव्हाइड केलं तर सेल 3 एन्झाइम्स तयार करते. आणि कोणते मग? नेमली बीटा गॅलॅक्टोसाइडेज, परमिएज, ट्रान्स ऍसिटिलेज. प्रत्येकाचं फंक्शन माहिती आहे आपल्याला. बीटा गॅलॅक्टोसाइडेज डायजेस्ट द लॅक्टोज इनटू गॅलॅक्टोज अँड ग्लुकोज. Permease permits lactose molecule to enter into the cell. इकडे बघा हे permit lactose molecule enter into the cell and that trans acetylase transfer acetyl group from acetyl coenzyme A to galactoside. acetyl coenzyme A to galactoside हा जो आपला acetyl ग्रुप आहे तो ट्रान्सफर करण्याचं काम ट्रान्स ऍसिटिलेज करते. Then synthesis of these 3 enzyme controlled by long segment of DNA. हे 3 एन्झाइमचं सिंथेसिस एक लॉन्ग सेगमेंट डीएनए ची कंट्रोल करते and that long segment of DNA called as operon. That operon consists of operator site O and 3 structural gene namely Z, Y, A. 3 स्ट्रक्चरल जीन असतात Z, Y, A. आणि यांचं जे एक्सप्रेशन आहे Z, Y, A चं हे कंट्रोल ऑपरेटर जीन करते and with the help of repressor प्रोटीन. आता 2 कंडिशन आहे. इफ ऑपरेटर स्विच ऑन अँड इफ ऑपरेटर स्विच ऑफ. इफ ऑपरेटर स्विच ऑन then these 3 structural gene is transcribed into the single mRNA by RNA polymerase. 3 स्ट्रक्चरल जीनचं ट्रान्सक्रिप्शन हे सिंगल mRNA मध्ये होते आणि कोण करते? तो RNA polymerase if the operator is switch on. If the operator is switch on. त्यानंतर बघा
प्रत्येक स्ट्रक्चरल जीनला हे सिस्ट्रॉन म्हणतात. इच स्ट्रक्चरल जीन इज कॉल्ड ॲज cistron and the long segment of that mRNA consists of many cistron and that condition called as polycistronic condition. त्या कंडिशनला काय म्हणतात? पॉलिसिस्ट्रॉनिक कंडिशन. हे झालं आपलं जर ऑन असलं ऑपरेटर तर, आणि जर समजा ऑफ असलं ऑपरेटर तर काय होते? व्हेन ऑपरेटर इज ऑफ देन द स्ट्रक्चरल जीन नॉट एक्सप्रेस. स्ट्रक्चरल जीन त्यामध्ये एक्सप्रेस होत नाही. ओके, तर बघा हे सर्व झालं आपलं कशाबद्दल? आता ऑपेरॉन कन्सेप्ट बद्दल. आपल्याला याच लेक्चर मध्ये आपल्याला लॅक ऑपेरॉनचा कन्सेप्ट पण पाहायचा आहे की ज्यामध्ये 5 कंपोनंट आहे. ते खूप मोठा पोर्शन आहे, तो ऑल थेरॉटिकल पोर्शन आहे. तर आपल्याला या लॅक ऑपेरॉनच्या कन्सेप्ट नंतर आपल्याला कोणत्या ऑपेरॉन कन्सेप्ट नंतर आपल्याला लॅक ऑपेरॉन पाहायचा आहे. ओके, सो दिस इज अबाउट द ऑपेरॉन कन्सेप्ट. ठीक आहे, तर आता आपल्याला यानंतर आपल्याला लॅक ऑपेरॉनचा कन्सेप्ट पाहायचा आहे. तर ऑपेरॉन कन्सेप्ट मध्ये आपण कोणी डिस्कवर्ड केलं ते पाहिलं. कोण कोण आहेत ते? तर ते आहे फ्रान्सिस जेकॉब अँड जॅक मोनोड. त्यानंतर ई कोलाय सेल मध्ये जर समजा आपण जर लॅक्टोज शुगर प्रोव्हाइड केलं तर किती त्यामध्ये एन्झाइम्स तयार होतात ते पाहिलं. त्या एन्झाइमचा रोल काय आहे तो पाहिला. त्यानंतर हे जे एन्झाइम आहे हे एन्झाइम सिंथेसाइज कोण करते? तर एक लॉंग सेगमेंट डीएनए ची, त्या सेगमेंटला म्हणतात ऑपेरॉन. त्या ऑपेरॉन मध्ये काय काय असतात? तर त्यामध्ये ऑपरेटर साइट असते O आणि 3 स्ट्रक्चरल जीन असतात ZYA. आणि लास्ट मध्ये आपण 2 कंडिशन पाहिल्या की जर ऑपेरॉन स्विच ऑन असलं तर काय होते आणि जर ऑपरेटर स्विच ऑफ असलं तर काय होते. सो दिस इज ऑल अबाउट द ऑपेरॉन कन्सेप्ट. ओके, नाउ आपल्याला आपला नेक्स्ट कन्सेप्ट जो पाहायचा आहे तो पाहायचा आता लॅक ऑपेरॉन. लॅक ऑपेरॉन मध्ये किती असतात? मग देयर आर 5 कंपोनेंट्स इन द लॅक ऑपेरॉन. ठीक आहे, तर बघा आपण ऑपेरॉन कन्सेप्ट आपण कंप्लीट केलेला आहे. तर त्यानंतरचा जो कन्सेप्ट आहे तो आहे आपला लॅक ऑपेरॉन. बघा आपण सुरुवातीला ऑपेरॉन कन्सेप्ट मध्ये त्यामध्ये आपण ऑपरेटर साइट पाहिली. त्यानंतर स्ट्रक्चरल जीन पाहिले आपण ZYA. ते ZYA स्ट्रक्चरल जीन कोणते कोणते एन्झाइम सिंथेसाइज करतात ते पाहिलं आपण. बीटा गॅलॅक्टोसाइडेज, परमिएज अँड ट्रान्स ऍसिडिलेज हे एन्झाइम तयार होतात. त्या तिन्ही एन्झाइमचा काय रोल आहे तोही पाहिला आपण. नाउ आता आपल्याला पाहायचं आहे लॅक ऑपेरॉन. बघा खूप मोठा थेरॉटिकल पोर्शन आहे. यामध्ये 5 कंपोनेंट आहे. म्हणजे सुरुवात करताना लॅक ऑपेरॉनची कशी करायची की लॅक ऑपेरॉन कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग कंपोनेंट्स किंवा 5 कंपोनेंट्स. कोणते कोणते आहे? रेग्युलेटर जीन, प्रमोटर जीन, ऑपरेटर जीन, स्ट्रक्चरल जीन आणि इंड्युसर. दीज आर द 5 कंपोनेंट्स ऑफ लॅक ऑपेरॉन. मग एक एक कंपोनेंट पाहू आपण. बघा रेग्युलेटर जीन, इट प्रोसीड द प्रमोटर जीन. बघा प्रत्येक याच्यात सुरुवात अशी आहे इट प्रोसीड, इट प्रोसीड, इट प्रोसीड. आता लक्ष कसं ठेवायचं? बघा आता रेग्युलेटर जीन जो आहे इट प्रोसीड द प्रमोटर जीन. इट मे नॉट बी प्रेझेंट ऍडजस्टंट टू ऑपरेटर जीन. ऑपरेटर जीनच्या हा जवळ असू शकते किंवा नसूही शकते. द रेग्युलेटरी जीन प्रोड्युसेस प्रोटीन कॉल्ड ॲज रिप्रेसर प्रोटीन. रेग्युलेटर जीन जे आहेत बघा लॅक ऑपेरॉन हे अशा प्रकारचं लॅक ऑपेरॉनचा आपल्याला डायग्राम दिलेली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीन आहेत. तर त्या जीन पैकी पहिला जीन आहे रेग्युलेटर जीन. इट प्रोसीड द प्रमोटर जीन. इट मे नॉट बी प्रेझेंट ऍडजस्टंट टू ऑपरेटर जीन. तो असूही शकते ऍडजस्टंट म्हणजे काय? त्या शेजारी असूही शकते किंवा नसूही शकते. ते रेग्युलेटरी जीन काय प्रोड्यूस करते? तर एक प्रोटीन प्रोड्यूस तयार करते आणि त्या प्रोटीनचं नाव आहे रिप्रेसर प्रोटीन. रिप्रेसर प्रोटीन बाइंड विथ ऑपरेटर जीन अँड स्टॉप ऍक्शन. रिप्रेसर प्रोटीन कोणाला बाइंड होते? मग ते ऑपरेटर जीनला बाइंड होते आणि तिथं काय होते? ऍक्शन स्टॉप होते. त्यालाच म्हणतात रेग्युलेटर प्रोटीन. रिप्रेसरचा अर्थच तो आहे की स्टॉप करणे. स्टॉप करणारा प्रोटीन काय होते? ते रिप्रेसर प्रोटीन बाइंड टू द ऑपरेटर साइट किंवा ऑपरेटर जीन अँड स्टॉप द ऍक्शन. सो दिस इज द फर्स्ट जीन ऑफ लॅक ऑपेरॉन अँड दॅट इज रेग्युलेटर जीन. ते नेक्स्ट प्रमोटर जीन. सुरुवात तशीच इट प्रोसीड द ऑपरेटर जीन. इकडे पहिलं होतं प्रमोटर जीन, आता इकडे कोणतं आहे? ऑपरेटर जीन. आता इट इज प्रेझेंट टू ऑपरेटर जीन. बघा रे काय
कोणाच्या जवळ असते? हा ऑपरेटर जीनच्या जवळ असते. इथं काय सांगितलं आपण की मे बी प्रेझेंट और मे नॉट बी प्रेझेंट ऍडजस्टंट टू ऑपरेटर जीन, बट हियर द प्रमोटर जीन इज प्रेझेंट ऍडजस्टंट टू ऑपरेटर जीन. देन ऍट प्रमोटर जीन आरएनए पॉलिमरेज एन्झाइम बाइंड. प्रमोटर जीन जो आहे त्या प्रमोटर जीन जवळ किंवा प्रमोटर जीन वरती कोणते एन्झाइम बाइंड होते? तर आरएनए पॉलिमरेज नावाचे एन्झाइम बाइंड होते. व्हेन ऑपरेटर जीन इज टर्न ऑन, the enzyme moves over the operator gene and transcription of structural gene start. जेव्हा हे आरएनए पॉलिमरेज एन्झाइम बाइंड होते, बघा काय काय सांगितलं आपण की ऍट प्रमोटर जीन आरएनए पॉलिमरेज एन्झाइम बाइंड, आणि जेव्हा ऑपरेटर जीन टर्न ऑन होतात, ते ऑन होतात, तेव्हा ते एन्झाइम मूव्ह ओव्हर द ऑपरेटर जीन अँड ट्रान्सक्रिप्शन ऑफ स्ट्रक्चरल जीन स्टार्ट. स्ट्रक्चरल जीनचं ट्रान्सक्रिप्शन होणं स्टार्ट होते. So this is about the second component of the lac operon, and that is promoter gene. त्यानंतर operator gene, it precedes the structural gene. पहिला it precedes the promoter gene, दूसरा it precedes the operator gene, तीसरा it precedes the structural gene. पहिला may be present or may not be present adjacent to the operator gene. Second one present adjacent to the operator gene. Third one पाहू ना आपण, इट इज प्रेझेंट ऍडजस्टंट टू स्ट्रक्चरल जीन. कुणाच्या जवळ असते? हे स्ट्रक्चरल जीनच्या जवळ असतात. इट इज प्रेझेंट ऍडजस्टंट टू स्ट्रक्चरल जीन, म्हणजे ऍडजस्टंट टू ऑपरेटर जीन, ऍडजस्टंट टू स्ट्रक्चरल जीन. व्हेन ऑपरेटर जीन इज टर्न ऑन बाय इंड्युसर, द स्ट्रक्चरल जीन प्रोड्यूस mRNA. बघा जेव्हा ऑपरेटर जीन हे टर्न ऑन होतात तेव्हा स्ट्रक्चरल जीन कोणता आरएनए तयार करतात? तिथं mRNA तयार करतात. सो व्हेन ऑपरेटर जीन इज टर्न ऑन बाय इंड्युसर, द स्ट्रक्चरल जीन प्रोड्यूस mRNA. दिस इज अबाउट द थर्ड कंपोनेंट ऑफ द लॅक ओपेरॉन. फर्स्ट रेग्युलेटर जीन, सेकंड प्रमोटर जीन, थर्ड ऑपरेटर जीन, आता फोर्थ बघा स्ट्रक्चरल जीन. आपण लास्टच्या टॉपिक मध्ये ऑपेरॉन कन्सेप्ट मध्ये स्ट्रक्चरल जीनचा कन्सेप्ट पाहिलेलाच आहे. झेड वाय ए, these are the three structural gene and they produce, Z produce beta galactosidase enzyme, Y produce permease enzyme, and A produce ZYA produce transacetylase enzyme. तर अशा प्रकारचे स्ट्रक्चरल जीन आपण ऑपेरॉन कन्सेप्ट मध्ये पाहिलेले आहेतच. तर स्ट्रक्चरल जीन मध्ये काय बघा, when lactose is added to E. coli culture, जेव्हा E. coliच्या कल्चर मध्ये आपण लॅक्टोज ऍड करतो तेव्हा काय होते? द स्ट्रक्चरल जीन प्रोड्युसेस mRNA. स्ट्रक्चरल जीन काय तयार करते? मग तिथं mRNA. मग जर समजा तुम्हाला क्वेश्चन विचारला की when structural gene produce mRNA, when there is a adding of lactose in the culture medium of E. coli. E. coliच्या कल्चर मीडियम मध्ये किंवा when lactose is added to E. coli culture तेव्हा mRNA तयार होते. and there are three structural genes in the sequence, लॅक झेड, लॅक वाय अँड लॅक ए. आपण त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं होतं झेड वाय ए. आणि आपल्याला माहितच आहे की हे झेड वाय ए जे स्ट्रक्चरल जीन आहेत, हे झेड वाय ए स्ट्रक्चरल जीन प्रोड्युसेस द थ्री एन्झाइम अँड द नेम ऑफ दॅट एन्झाइम्स आर बीटा गॅलॅक्टोसाइडेज, परमिएज अँड ट्रान्सऍसिटिलेज. आपल्याला या सर्वांचं फंक्शनही माहिती आहे. लास्ट पॉइंट मध्ये पाहिलं, बीटा गॅलॅक्टोसाइडेज काय करते? डायजेस्ट द लॅक्टोज इनटू गॅलॅक्टोज अँड ग्लुकोज. देन परमिएज एन्झाइम परमिट्स काय करते? परमिशन देते, म्हणून त्याला म्हणतात परमिएज एन्झाइम. आणि ट्रान्सऍसिटिलेज काय करते? ट्रान्सफर करण्याचं काम करते, म्हणून त्याला म्हणतात ट्रान्सऍसिटिलेज. ओके. देन लास्ट कंपोनेंट ऑफ लॅक ओपेरॉन इज इंड्युसर. So it is a chemical in the cytoplasm which inactivate the repressor. Actually this is the chemical. Inducer काय आहे? It's a chemical. आणि ते काय करते मग? It is a chemical in the cytoplasm which inactivate the repressor when lac operon is switched on. जेव्हा lac operon switch on होते तेव्हा काय करते ते? तर ते इनएक्टिवेशन करते रिप्रेसरला. आणि कशामुळे? तर ते लॅक ओपेरॉन ऑन झाल्यामुळे. देन इंड्युसर जॉईन विथ रिप्रेसर प्रोटीन. मग इंड्युसर कोणाला जॉईंट होते? रिप्रेसर प्रोटीनला जॉईंट होते अँड प्रिव्हेंटिंग द बाइंडिंग ऑफ रिप्रेसर टू ऑपरेटर जीन. रिप्रेसरला ऑपरेटर जीन सोबत बाइंड होऊ देत नाही. पुढे
So the operator gene is free and now enzyme RNA polymerase move from promoter to structural gene via operator gene. म्हणजे बघा कसं तर RNA polymerase समजा काय काय सांगितलं आपण प्रमोटर टू स्ट्रक्चरल जीन व्हाया ऑपरेटर जीन. अशा प्रकारे ते RNA polymerase एन्झाईम मूव्ह होते. व्हाया म्हणजे माहिती आहे तुम्हाला, जर समजा आपल्याला शेगावला जायचं आहे तर मग आपण व्हाया नांदुरा जाऊ शकतो, म्हणजे मधात नांदुरा लागते. इकडनं जर गेलो तर व्हाया वरवड बकाल पण जाऊ शकतो. म्हणजेच काय इथं हा RNA पॉलिमरेज प्रमोटर जीन पासून स्ट्रक्चरल जीन पर्यंत जाते आणि व्हाया मधात कोणता जीन लागते त्याला ऑपरेटर जीन. म्हणून आपण म्हटलं की RNA पॉलिमरेज मूव्स फ्रॉम प्रमोटर टू स्ट्रक्चरल जीन व्हाया म्हणजे मधातला कोणता असते मग तो तर व्हाया ऑपरेटर जीन. सो दीज आर ऑल द 5 कंपोनेंट्स ऑफ द लॅक ऑपेरॉन. बघा आपण कन्सेप्ट खूप मोठा आहे. आधीचा आपण ऑपेरॉनचा कन्सेप्ट पाहिला, त्यामध्ये आपण स्ट्रक्चरल जीन कोणी डिस्कवर केलं काय केलं ते सर्व पाहिलं. त्यानंतर आपण लॅक ऑपेरॉनचा कन्सेप्ट पाहिला, म्हणजे आपण इथं आता ऑपेरॉन कन्सेप्ट आणि लॅक ऑपेरॉन आपण कंप्लीट केलेलं आहे. ओके, यानंतरचा बघा तो रोल ऑफ लॅक्टोज जो आहे त्यामध्ये तुम्ही 2-3 पॉइंट ते लिहून घ्यायचे. तर लॅक्टोजचा रोल काय आहे, तर लॅक्टोज काय आहे, लॅक्टोज एंटर इनटू द सेल बाय एन्झाईम परमिएज. आपल्याला माहित आहे की एन्झाईम परमिएज मुळे लॅक्टोज आतमध्ये एंट्री करते. अ स्मॉल अमाउंट ऑफ दिस एन्झाईम प्रेझेंट इवन व्हेन ऑपेरॉन इज स्विच ऑफ. ऑपेरॉन जर स्विच ऑफ झाला तरी सुद्धा स्मॉल अमाउंट मध्ये हा एन्झाईम शिल्लकच असते. त्यानंतर few molecule of lactose act as a inducer and bind to repressor. This repressor inducer complex fails to join the operator gene which is then turned on. The structural gene produces all enzyme and thus lactose acts as an inducer of its own breakdown. लॅक्टोज हा इंड्युसर म्हणूनही काम करते, स्वतःचं ब्रेकडाऊन करायला. बघा लॅक्टोज स्वतःचं ब्रेकडाऊन करते अँड लॅक्टोज ऍक्ट्स ऍज अ इंड्युसर. बघा आपल्याला माहित आहे की रोल काय आहे लॅक्टोजचा. फर्स्ट ऑफ ऑल लॅक्टोज सेलच्या आतमध्ये कसं जाते, कोणत्या एन्झाईमच्या मदतीने जाते, तर परमिएज एन्झाईमच्या मदतीने जाते. आणि जर समजा जर प्रोसेस ऑफही झाली तरी सुद्धा काही प्रमाणात तो जो लॅक्टोज मॉलिक्यूल आहे हा सेल मध्ये जसाच्या तसाच राहते. आणि जर विचारलं तुम्हाला किंवा लॅक्टोज काय म्हणून काम करते, तर लॅक्टोज ऍक्ट्स ऍज अ इंड्युसर ऑफ इट्स ओन ब्रेकडाऊन. स्वतःचं ब्रेकडाऊन करण्यासाठी तो इंड्युसर म्हणून सुद्धा काम करते. तर असा छोटासा पॉइंट आहे तो रोल ऑफ लॅक्टोजचा. म्हणजे आपण आजच्या लेक्चर मध्ये 3 पॉइंट पाहिले. एक म्हणजे ऑपेरॉन कन्सेप्ट, दुसरा म्हणजे लॅक ऑपेरॉन आणि तिसरा लहानसा पॉइंट जो आहे तो म्हणजे कोणता, रोल ऑफ लॅक्टोज. तर रोल ऑफ लॅक्टोज मध्ये तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं की लॅक्टोज ऍक्ट्स ऍज अ इंड्युसर ऑफ इट्स ओन ब्रेकडाऊन. तर अशा प्रकारचे 3 पॉइंट जे आहेत ते आजच्या लेक्चर मध्ये पाहिलेले आहेत. ओके, सो द रिमेनिंग पोर्शन ऑफ दिस चॅप्टर वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.